विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान झाले। एकूण 288 जागांसाठी बुधवारी 20 नोव्हेंबरला उत्साहात मतदान झालं। काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेनं मतांचा टक्का वाढलाय असं चित्र आहे। अखेरच्या क्षणी मतदानाने जोर पकडल्याने मतांचा टक्का वाढलाय। ही विधानसभा निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट म्हणजेच महायुती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडी यांच्यामध्ये झाली। या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात चांगले मतदान झाले, मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा उत्साह नसल्याचं कायम असल्याचे दिसले आहे। नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालू होतं। त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी उशिरा आली। रात्री 11:45 आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 65.11% मतदान झालंय। तर सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यात झालं आणि सर्वात कमी मतदान कुठे झालं? राज्यभरातील मतदानाची आकडेवारी काय आहे बघूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। राज्यभरात 65.11% मतदान पार पडलं। 2019 मध्ये जवळपास 62% मतदान झालं होतं। यंदा हा आकडा वाढला असून सायंकाळपर्यंत 65.11% मतदान झालंय। सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापुरात झाली आहे। कोल्हापुरात 76.25% मतदान झालंय। यामध्ये सर्वाधिक मतदान करवीर मध्ये झालं तर सर्वात कमी इचलकरंजी मध्ये झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघात 3,452 मतदान केंद्रांवर मतदान झालंय। काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। काही ठिकाणी किरकोळ वाद देखील झाला होता। ज्या ठिकाणी अडचणी होत्या तेथे तातडीने पोहोचत प्रक्रिया सुरळीत केली जात होती। प्रशासनाने या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवली होती। तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले। मुंबई शहराच्या तुलनेने मुंबई उपनगरात मतदानाचा टक्का अधिक दिसून येत आहे। जवळपास सर्व उपनगरांमधील विधानसभा मतदारसंघांमध्ये 50% पेक्षा जास्त मतदान झाल्याचे दिसून येते। भांडूप पश्चिम या विधानसभेत सर्वाधिक 61.12% मतदान झालंय तर सर्वात कमी मतदान वर्सोवा या विधानसभेत 51.2% मतदान झालंय। महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात उच्चाकी मतदान झालं असून येथे 76.85% मतदान झालं तर येथील करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79% मतदान झालं। राज्यभरातील मतदानाची आकडेवारी ती अशी आहे। अहमदनगर जिल्ह्यात 71.73%, अकोला 64.98%, अमरावती 65.57%, औरंगाबाद 68.89%, बीड 67.79%, भंडारा 69.42%, बुलढाणा 70.32%, चंद्रपूर 71.27%, धुळे 64.70%, गडचिरोली 73.68%, गोंदिया 69.53%, हिंगोली 71.10%, तर जळगाव 64.42%, जालना 72.30%, कोल्हापूर 76.25%, लातूर 66.92%, मुंबई शहर 52.60%, मुंबई उपनगर 55.77%, नागपूर 60.49%, नांदेड 64.92%, नंदुरबार 69.15%, नाशिक 67.57%, उस्मानाबाद 64.27%, पालघर 65.95%, परभणी 70.38%, पुणे 61.5%, रायगड 67.23%, रत्नागिरी 64.65%, सांगली 71.89%, सातारा 71.71%, सिंधुदुर्ग 68.40%, सोलापूर 67.36%, ठाणे 56.5%, वर्धा 68.30%, वाशिम 66.1%, तर यवतमाळ 69.2% असं मतदान झालंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलंय। महिलांनी केलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने महिलांवर प्रभाव टाकल्याचं दिसतंय, पण अशाच प्रकारची योजना आणण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलंय।
प्रति महिना 3,000 रुपये महिलांना दिले जाणार असल्याचं शब्द महाविकास आघाडीने दिलाय। त्यामुळे महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच पहिल्यांदा मतदान करणारी तरुण पिढी कुणाच्या बाजूने कौल देणार यावर निकाल अवलंबून असेल। तर या मतदानाचा निकाल शनिवार 23 नोव्हेंबरला लागणार आहे। तर कुणाची सत्ता येणार, कुणाची सरकार स्थापन होणार, कुणाचा गुलाल उडणार, कोण मुख्यमंत्री होणार या सगळ्या प्रश्नांचं उत्तर 23 नोव्हेंबरला माहिती पडेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।